खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये. नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव. जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सुटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात. फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल. प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री. उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा. लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये. भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ. 9271448170. भिवंडी टेक्सटाईल. कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. आजच भेट द्या. कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नेरळ ग्रामपंचायत आणि ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समोर आले होते. नेरळमधील टेपाळी परिसरात रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिकांना ये जा करताना त्रास सहन करावा लागत होता. तर दुसरीकडे ममदापूर गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडल्याने रस्ता जलमय झाला होता. त्या समस्येची माहिती समोर येताच नेरळ विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे यांनी तत्काळ दखल घेत स्वतः पावसात भिजत घटनास्थळी भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी नेरळ टेपाळी परिसरात पाहणी करून रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याची कारणे जाणून घेतले आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्यात. यानंतर त्यांनी ममदापूर गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची पाहणी केली. येथे नैसर्गिक नाल्याची वाट अडल्यामुळे पाणी साचत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने जेसीबीच्या साह्याने नाल्यातील अडथळे दूर करण्यात आले. ग्रामसेवक, ग्रामस्थ आणि संबंधित यंत्रणांच्या मदतीने पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आलाय. तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्डा, खडी व गिट्टी टाकून तात्पुरता भरून काढण्यात आलाय. त्यामुळे रिक्षा, मोटरसायकल स्वार, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना दिलासा मिळालाय. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामाचा पाठपुरावा केल्याने नागरिकांनी सुनीता मोरे यांच्या कार्यपद्धतीचे स्वागत केलंय. एकीकडे पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींनी नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधी म्हणून सुनीता मोरे यांनी तातडीने हस्तक्षेप करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय. भविष्यातही अशा प्रकारच्या अडचणी उद्भवल्यास नागरिकांनी त्वरित माहिती द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नेरळ, टेपाळी आणि ममदापूर येथील समस्यांची दखल घेऊन प्रत्यक्ष मैदानात उतरून उपाययोजना केल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.